हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण नेहमीचा असा पदार्थ घेऊन आलेलो आहोत आणि ते म्हणजे पोहे। पोहे सगळेच जण घरी बनवत असतील, नेहमीच्या नाश्त्यातला हा पदार्थ आहे, पण आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि मटरचे पोहे आज बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पोहे आपण मस्त असे स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत। आता आपण एक कढई घेतली, कढईमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकले। फोडणीला थोडीशी मोहरी आणि जिरं टाकणार आहोत। जिरं मोहरी अगदी मस्त असं तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपल्याला टाकायचा आहे आणि तो अगदी छान असा परतून घ्यायचा आहे। साधारणतः 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला यामध्ये टाकायच्यात। आणि आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचेत, ते सुद्धा तेलामध्ये छान असे परतून घेऊ आपण कांदा परततानाच। त्यानंतर यामध्ये आपल्याला मटार ॲड करायचेत, कारण आपण मटारचे पोहे आज बनवणार आहोत। सोबत कढीपत्ता सुद्धा टाकायचा आपल्याला। हे सगळं मस्त असं तेलावरती फ्राय करून घेतलं की यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा इतके हळद टाकायचे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय। आता यामध्ये भिजवलेले पोहे आपण टाकणार आहोत। पोहे सुद्धा आता मस्त असे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अगदी सुट्टे असे पोहे बनतात, मस्त एक पोह्याचा दाणा असा वेगवेगळा होतो, तुम्ही इथे पाहू शकता। यानंतर थोडीशी किंचित वरून आपण साखर टाकणार आहोत। पोह्यांमध्ये ना कधी पण आवर्जून साखर टाकायची, खूप छान लागतात पोहे याच्यामुळे। साधारणतः अर्धा मिनिट आपण हे परतून घेतलेले आहेत। आता यावरती आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। आता आपण गॅस बंद करून घेतलाय आणि यावरती आपण थोडंसं खोबरं टाकणार आहोत। ओलं खोबरं, सुकं खोबरं तुम्ही कोणतंही टाकू शकता। अगदी गरमागरम असे पोहे बनवून खाण्यासाठी तयार आहेत। ह्या पोह्यांना आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। मस्त असे सुट्टे पोहे बनलेले आहेत। यावरती आता गार्निशिंगसाठी पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत, खोबरं टाकायचंय आणि जी आपली पाणीपुरीची पिवळी शेव असते ती टाकायची आणि वरून मस्त असा लिंबू पिळून खाण्यासाठी तयार आहेत आपले अगदी गरमागरम असे मटार पोहे। खूप सोप्या अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवली आहे। पोहे तर तुम्ही नेहमीच बनवत असाल, कधीतरी ही रेसिपी सुद्धा ट्राय करून पहा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।